ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कोर्टामध्ये सचिन आणि अस्मिताच्या केसची सुनावणी सुरू असते. त्यावेळेस अस्मिता ही सर्वांच्या समोर सचिनवर रागवते आणि बोलते, आतापर्यंत तू कधी माझ्या मंगळसूत्राचा सन्मान केला नाही, आता मी देखील करणार नाही असे बोलून ते आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून सचिनच्या अंगावर फेकून देते व रागाने तिथून निघून जाते. आणि तेव्हा सचिन हा काहीच करू शकत नाही व अर्जुन आणि सर्वजण देखील तिथून निघून जातात. आणि आपण पाहतो अशा प्रकारे सचिन आणि अस्मिताचा डिवोर्स होतो. त्यानंतर आपण पाहतो प्रतिमाच्या हाती तन्वीची लहानपणीची शुभंकरतीची ऑडिओ रेकॉर्डिंग लागलेली असते आणि ती सायलीला बोलते, सायली ही बघ माझ्या तन्वीची लहानपणीची बोबड्या आवाजातील शुभंकर होती. आणि सायली देखील ती रेकॉर्डिंग ऐकते. तेव्हा तिला मात्र लहानपणीच्या आठवणी आठवू लागतात. आणि ती प्रतिमा त्याला बोलते, प्रतिमा तुमचा पूर्ण विश्वास आहे ना, हा आवाज तुमच्या तन्वीचा आहे. आणि तेव्हा प्रतिमा बोलते, हो हा तन्वीचाच आवाज आहे असे बोलून ती निघून जाते. तेव्हा सायलीच्या मनामध्ये संशय येतो आणि ती स्वतःशी बोलते, माझ्या मनामध्ये जो संशय येतो तो खरा आहे की काय, हा आवाज तर माझाच आहे. तर पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य सायलीला उमजणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.